आलो आम्ही मेन मुंबईमध्ये. मुंबई महानगरपालिका पाठीमागे दिसते ती. तर पाणी प्यायसाठी थांबलेलो आम्ही. आणि पे अगं ते तर आता आम्हाला जायचंय कुठं ते बघत राहत मी. काय बाबा लय पोरांना घेऊन येऊन लय फजिती असते यांची. हे नाही चल र. बॉटल टाकून नको देऊ त्याला टोपण लाव. तो दादा गेले पुढं काका पळाले. तो लय पळत्यात त्यांची तर अशी स्पीड आहे बापरे. चेन्नई एक्सप्रेस नुसते भीर 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 पळत्यात त्यांनी. हे आपली मुंबई. रील बनवायची आम्हाला. आता डान्स करणार आहे तुमची वहिनी. कोणत्या गाण्यावर माहिती आहे का? रस प्यायला ये म्हणला माय त्यावर. मोगराचा दिवाणा. दादा त्रिशाला घेऊन पळायले. आमचे पण हात अवघडतेत ना त्यामुळं ती आणि राहते पण त्यांच्या जवळ ती. इकडं बघा कैसा है नजारा रे भाई. दादांमुळं तर फिरायला भेटलं आम्हाला मुंबई. आपलं माणूस हाय इकडं म्हणून आम्ही बिनधास्तपणे आलोय ना. नाहीतर एवढे लेकरं घेऊन येणं काही सोपं होतं काय दोघांसाठी? बरोबर आहे का नाही? पुन्हा इथं राहायचं करायचं किती खर्च असतं ना. खायचं प्यायचं आता सगळं आपलंच आहे ना. दादांनी मला कधी असं जाणीव होऊ देत नाही की बिमा समजा असा बाहेरचा आहे वगैरे असं कधीच नाही. त्यांनी मला घरचा सदस्य मानतात. त्यांची जशी ते 2 पोरं आहेत ना तसाच माझ्यावर पण त्यांचा जीव आहे. आता ते काय आपल्या तोंडावर पण नाहीत. लांब चाललेत पुढं आहेत. तुम्हाला दाखवतो मी. ते बघा कुठं आहेत त्यांनी. पण मी इथं विषय काढलाय का तर त्यांनी आपल्याला जीव तसा लावतातच. त्यांची 2 पोरं आणि आता मी 3रा पोरगा असल्याने त्यांनी माझ्यावरती माया करतात. मग त्यांच्यामुळंच आम्हाला बघायला भेटतोय. आर्यन पळ रोहन काकाचा हात पकड. चल पूजा. कबूतर खाना आहे र त्यो. कबूतर खाना ना लय कबूतर आहे. मग भिवू नको ग. भीती का काय? बापरे कपडे तर लय भारी भारी आहेत. डेली वापरायचे. नगर चौक काय आहे बाबा तिथं. असे शूज कपडे टी शर्ट बरमोडा बॅग टोपी काय 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 लय आहे. मग त्यांनी असल्यामुळं का नाही हे काय जुनी काम आहे ते एकच नंबर झकास. 30 रुपये एक शीट के 30 रुपये. सगळं पण 100 सोडते तुम्हाला. कसं आहे मी बोललेलो चुकीचं नाही. तिकडं बघा कबूतर खाना बघा. तिथं उभा राहून पण शूटिंग काढतात की हो दादा. पण आपल्याला कुठं असं नाही ना. मग मी काय म्हणत होतो की हिनं बोलली तुमची वहिनी. अगं थांब तरी एक मिनिट. गेला आता कबूतर पुढं बघ. तुमची वहिनी काय म्हणली की आपल्या आयुष्यभरात आपल्याला असं फिरायला भेटलं नसतं की मुंबई बघायला भेटली नसती. हा मी आलो असतो. पोरं त्यांच्या भविष्यात आलीच असती. माझं काही नाही. थांब ग त्रिशा हिला घे पलीकडून दाखव. मग पण तुमची वहिनीला येणं वगैरे किंवा जमलं नसतं. आता ते आहेत म्हणजे आपला माणूस आपल्याला हाय ना इकडं सपोर्टला असं वाटतंय. आता समजा आम्ही असं आलो असतो 2-3 दिवस तर लागतातच फिराया कराया. मग तर आम्हाला इथं रूम घ्यावी लागली असती. इथं खायचं म्हणलं की विकत खावं लागलं असतं. आता इथं आपलं घरच आहे ना. आणि मी आता जसं म्हणलो ना तसं की दादांनी मला त्यांच्या पोरात आणि माझ्यात अंतर समजत नाही तेवढं ते जीव लावतात. मग त्यांच्यामुळं बघायला भेटलं देव कोणत्या ना कोणत्या रूपात. देव का नाही आपल्याला म्हणजे मित्राच्या रूपात प्रसन्न होत असतं. तसं आहे की तेव्हाच ना हो आमच्या आयुष्यात कधी बघायला भेटलं नसतं. ते बघितलं कोणामुळं त्यांच्या. खूप आनंद होतोय. आम्ही सगळेच खुश आहेत. फक्त बाबाच राहिले आमचे. त्यांनी कसे म्हणत होते आम्हाला मला पण घेऊन जावं की यांना म्हणायचे पोरांना.
मला पण घेऊन जावा, मी काही तुम्हाला खायला नाही मागत याला म्हणत होते तसं. त्यांचं कसं की ट्रेनमध्ये चढायचं आणि उतरायचं लय अवघड आहे. त्यांचं शरीर आहे जाडजूड, त्यांना चालणं व्यवस्थित नाही होत आणि इथं पण फिरणं तर त्यांना शक्य झालंच नसतं. तरी पण जर कधी भविष्यात वाटलं की आता काही आम्ही येऊ शकतो, बाबा आणि मी येऊ शकतो, एक दिवस इकडं फिरून दुसऱ्या अजून दिवशी परत जाऊ शकतो. काय कल्याणला यायचं, दादाकडं आल्यानंतर फ्रेश वगैरे व्हायचं, पुन्हा इकडं फिरून करून त्या दिवशी संध्याकाळी देखील परत फिरू शकतोय आपण. पण आता यांचं झालं फिरवलं, ह्याची पण जरा किरकिरी बंद. इथं किरकिर नाही, तोंडात आवाजच निघाला, मुकी झाली होती एकदम. ती मनात तिचा आवाज दबून गेला असेल, आपल्या गळा बसेल पूजा बोलत जा, मला नाही बोलली तरी पोरांना तरी बोलत जा. होतंय बरं का असं, म्हणजे माणूस का नाही असं लाजून करून शांत राहतो ना. आता दादा असला की आम्ही मन मोकळेपणानं राहतो, भैया वगैरे असले आम्ही मन मोकळे. काय दिसलं नाही होते माई मोठी खोलणे पोरं खिडकीत ना असं डोकं बाहेर काढायले ते माणूस ड्रायव्हरचा. नाही त्यांचं बरोबर आहे ना, गाड्या अशा जोरात फंड म्हणी येतात, एखाद वेळेस लागलं डोक्याला पिक्याला फुटणार मुंडी. त्रिशाला अलीकडं एका काका जवळ जाते, तो काका कशी असा माणूस एकटा असला ना एकदम बिनधास्त फिरू शकतोय. ह्या असे पोरं असले किरकिर 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 लय डोकं हलतंय. मग असं एक मिनिट अशी शांत राहत नाही पोरगी, सारखंच पाणी पिती, सारखंच चिमणी सारखं किरकिर किरकिर. म्हणत तर हिला नको नको म्हणत होतो मी या कारणामुळे की इथं सोपं नाही, किती गर्दी असते, धावपळीची लोक असतात, धडाधड धडाधड चालतात. कुठं बाहेर डोकं काढण हे काढण ते काढ करायला पोरं. मग दम काढ की जरा त्रिशा, हा जरा शांत बस की. आता आम्ही चाललोय गेटवेला, पुढं काही जातो का नाही आम्ही दुसऱ्या ठिकाणी ते काही नक्की नाही अजून. ते दादांनी काय त्यांचा प्लॅन आहे मला पण माहीत नाही, त्यांनी प्लॅन करून ठेवला वेळापत्रक तयार करून त्यांच्या म्हणण्यानुसार. बघत जा इकडं तिकडं आल्यासारखं, अशी मुकी मुकी पण नको राहू, बोलत जा, आवाज बसेल बरं काय.